वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी चिकनची रेसिपी घेऊन आली आहे. चिकन म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी यायला लागतं. तर आज साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये लगभग 2 ते 3 वस्तूंमध्ये एकदम झटपट चिकन आणि टेस्टी कसं बनवावं ते आज या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत. चला टाईम वेस्ट न करता व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात प्रथम मी इथे कढई ठेवलेली आहे. कढई जी आहे, कढई तापली की आपण त्यामध्ये 2 ते 3 लवंगा, अर्धी दालचिनी, सोबतच मी घेतलेले आहेत काळे मिरे. लगभग 2 ते 3 काळे मिरे इथे आपल्याला टाकायचे आहेत. सोबतच तेजपत्ता ॲड केलेला आहे. यामध्ये आपण वाटण घातलेलं आहे. वाटण बनवण्यासाठी आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा भाजून घ्यायचा आहे. सोबतच खोबरं भाजून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, खोबरं, कांदा आणि आपल्याला जर हवं असेल तर कोथिंबीर ॲड करून वाटून पेस्ट करायचे आहे. वाटण आपलं तयार आहे. तर हे वाटण घातल्यानंतर आपण इथे धने पावडर ॲड केलेला आहे 1 चमचा, हळदी पावडर ॲड केलेली आहे अर्धा चमचा, सोबतच गरम मसाला घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी 2 चमचे. तर अशा प्रकारे आपण मसाले ॲड करणार आहोत. व्यवस्थित लगभग 5 ते 10 मिनटं आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवरती मसाले जे आहेत व्यवस्थित कसे परतून घ्यायचे आहेत. जोपर्यंत मसाले आणि तेल वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे मसाले परतून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता घमघमाट सुटलेला आहे सगळ्या मसाल्यांचा. जास्त करून कांदा आणि लसूण, अद्रक आणि कोकोनटचा. तर या प्रकारे मसाले परतून झालेले आहे, तेल सेपरेट झालेले आहे मसाल्यातून. तर आपण यामध्ये स्वच्छ धुतलेले चिकन ॲड करणार आहोत. चिकनचे मी बारीक बारीक पीस ॲड केलेले आहेत. तर आपल्याला अजिबात पाणी न ॲड करता आपल्याला चिकन जे आहेत व्यवस्थित असं जे आहेत कुक करून घ्यायचं आहे. लगभग 15 ते 20 मिनटं लागतील. मीडियम ते हाय फ्लेमवरती आपल्याला कुक करायचं आहे. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे की चिकन अजिबात कढईला लागता कामा नये. तर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. सर्वात लास्टला मी मीठ ॲड केलेलं आहे. तर इथे मीठ ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं एका चमच्याच्या मदतीने ढवळून घेऊयात. लगभग 5 मिनटं झालेले आहेत. मी आता इथे अर्धा कप जे आहेत पाणी ॲड करणार आहे. मसाले जे आहेत सुके आहेत तर त्यामुळे चिकन जे आहे कढईला लागतं. तर त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे. कुक करायचं आहे लगभग 10 ते 15 मिनटं आपल्याला अजून कुक करायचं आहे. पीस जर छोटे असतील तर 10 मिनटं उत्तम आहेत. लगभग 15 मिनटामध्ये चिकन झटपट बनून तयार होतं. तर या प्रकारे सुकं चिकन जे आहे आपलं लगभग बनवून झालेलं आहे. जर का माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुन्हा मिळूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.